जालना शहरातील कोठारी नगर गायत्री नगरच्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय पावसाचे पाणी 2 नदीपात्रांकडे वळवण्याचं काम युद्ध पातळीवर। मागील वर्षीच्या जल संकटाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेची मोठी उपाययोजना सीना व कुंडलिका नदीपात्रात पाण्याचं विभाजन करण्याचे काम सुरू। जालना शहरातील कोठारी नगर गायत्री नगर आणि रुक्मिणी नगर परिसरातील मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांचं मोठा आर्थिक नुकसान झाले होते। यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेतली असून पावसाचं पाणी 2 नदीपात्रांकडे वळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं। या गंभीर समस्येकडे प्रभागाचे माजी नगरसेवक जीवन सले यांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांचं लक्ष वेधलं होतं। त्यानंतर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त कांबळे व स्वच्छता निरीक्षक शोएब खान यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून सर्वेक्षण केले। या सर्वेक्षणात परिसरातील इतर भागातील पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याचं निदर्शनास आलं। त्यावर उपाय म्हणून येणाऱ्या पाण्याचं विभाजन करून एक भाग सीना नदीपात्रात तर दुसरा भाग कुंडलिका नदीपात्रात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला। या उपाययोजनांमुळे कोठारी नगर गायत्री नगर आणि रुक्मिणी नगर परिसरात पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे। या निर्णयानुसार रस्ते विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीनं संबंधित कंपनीमार्फत दोन्ही नदीपात्रांकडे पावसाचं पाणी वळवण्यासाठी मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून माजी नगरसेवक जीवन सले हे कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून जातीनं लक्ष देत आहेत। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जीवन सले यांनी सांगितले की माजी रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि भाजपा महानगर अध्यक्ष भास्करबा दानवे यांच्या पुढाकारातून सदरील काम होत असून या प्रकल्पामुळे विस्तीर्ण परिसरातील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होऊन भविष्यात मुसळधार पावसातही नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची समस्या मोठ्या प्रमाणात टळेल अशी माहिती माजी नगरसेवक जीवन सले यांनी दिली आहे। आज इथं आमचे नेते रावसाहेब पाटील दानवे, कैलास शेटजी गोरंट्याल, भास्कर आबाजी दानवे मागच्या वर्षी ते अतिवृष्टीचं जे पाऊस झालता कोठारी नगर मध्ये जे घराघरात जे पाणी घुसलं होतं त्याच्यामुळं आज मागचे महिन्यात आपण इथं सर्वे केलं होतं। उपायुक्त कांबळे साहेब, साऊथ साहेब आणि सगळेच होते जे इथून आपण सर्वे केलं होतं। तर आता जे आपण सर्वे केल्याच्या नंतर NH कंपनी आहे जे हायवे नॅशनलिस्ट त्यांचं आज इथं काम चालू आहे। त्याच्यामध्ये आपण मागणी केली ती आयुक्त मॅडमला कलेक्टर मॅडम सोबत मीटिंग केली, NH वाल्यांना बोलवलं आणि आज रोजी इथं जे पाणी कुंडलिका नदीमध्ये डायव्हर्ट करण्याचं काम इथं जोरात चालू आहे। भविष्यात कोठारी नगर मध्ये पाणी नाही जाईल अशी मी ग्वाही देतो। आणि कल्याण भदनेकर नगरसेवक, अजित भैया मानदाना आणि मी जीवन सले माजी नगरसेवक स्वतः पाणी करून आज हे काम कधी भूलतन भविष्य असं कोठारी नगर मध्ये पाणी जाणार नाही। रुक्मिणी नगर, गायत्री नगर सगळंच काम NH वाले करणार आहेत। मागच्या वर्षी ते अतिवृष्टी झालती, गायत्री नगर मध्ये बी पूर्ण घराघरात पाणी होतं, पण जे NH जे असते हायवेची एक कंपनी आहे जे इथं काम करत आहेत आणि नवीन मोठ्या समोर जे गायत्री नगर मधून जे पाणी आहे जे पुलाच्या खालून तर आपले सीना नदी आहे कन्नगर पाशी तिथं नेऊन ते सोडणार आहेत। आणि इथं जे HP पेट्रोल पंप आहे खंडेलवालचा ते पेट्रोल पंप पासून तर कुंडलिका नदीमध्ये आज रोजी काम चालू आहे। हे पाणी नेऊन डायव्हर्ट करून तिथं सोडण्यात येणार आहे असं सांगतो। माझे 2 शब्द संपवतो।